ओके. आता कंडिशन ऑफ पॅरलल पहिल्यांदा आपण पॅरलल कंडिशन बघितलं होतं की ती कंडिशन काय होतं. If two lines are parallel, then their slope is equal. बरोबर आहे. दोन लाईन जर पॅरलल असेल त्या दोन्ही लाईनचा स्लोप काय असतो तर इक्वल असते. दॅट इज आपण फर्स्ट लाईनचा स्लोप m1 घेतला होता, सेकंड लाईनचा स्लोप m2 घेतला होता. दॅट इज त्यावेळी काय असतो दोन्ही स्लोप त्याचा इक्वल असतो. कधी इक्वल असते ज्या वेळी दोन लाईन त्या पॅरलल असतात एक्स ऍक्सिस वर. ओके. एक्स ऍक्सिस ला पॅरलल असेल दोन लाईन त्या दोन्ही लाईनचा स्लोप काय असेल तर इक्वल असते ते लक्षात ठेवायचे. ओके. नेक्स्ट आहे परपेंडिक्युलर कंडिशन आहे. लिहूया. if two lines are perpendicular to each other, if two lines are perpendicular to each other, then their slope, then their product of then their slopes m1 into m2 is equal to minus 1. m1 into m2 is equal to minus 1. लक्ष द्या सगळ्यांना. दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल एकमेकांना त्यावेळी त्याला दोन लाईन एक असतील आणि एक त्याचा परपेंडिक्युलर लाईन आहे. ओके. एक ही L2 आहे आणि ही L1 आहे. त्याला M1 M2 कंडिशन आहे आणि M2 हा स्लोप आहे. तर M1 स्लोप आहे तर याचा M1 आहे आणि याचा M2 स्लोप आहे. ह्या दोन्हीचा लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर भाग असेल, दोन्ही लाईन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असेल त्यावेळी ही कंडिशन एक्झिस्ट होते. m1 into m2 is equal to -1 हा कंडिशन फ्लो होते. परपेंडिक्युलर कंडिशन आहे. तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारते. बरोबर आहे. परपेंडिक्युलर कंडिशन सांग म्हणते त्यावेळी तुम्हाला हा परत सांगायचं आहे m1 into m2 is equal to -1 असते ज्यावेळी दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. आणि दुसरा पॅरलल लाईन काय असते ज्यावेळी दोन लाईन जर एकमेकांना पॅरलल असेल तिथं त्यावेळी त्याचा स्लोप काय असेल तर इक्वल असते. हा दोन कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. ह्याच्यावरून तुम्हाला एमसीक्यू ला विचारते किंवा ह्याच्यावरती एक्झाम्पल पण आहेत. ते एक्झाम्पल पण आपल्याला इथं विचारू शकते. ओके. आलं लक्षात दोन्ही कंडिशन आहे. यस सर. आणि काल आपण एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट बघितलं होतं. बरोबर आहे. त्याच्यावर पण एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. एक्स इंटरसेप्ट काय असते कसं करतो आपण एक्स इंटरसेप्ट दिलेल्या लाईनचा -c upon a. minus b upon a upon a का b upon a? -c upon a. x इंटरसेप्ट इज इक्वल टू काय असते एक लाईन दिली आपल्याला x plus by plus c is equal to 0. हा लाईनचा x इंटरसेप्ट काय येतो आणि y इंटरसेप्ट काय येतो -c upon a. x इंटरसेप्ट इज इक्वल टू -c upon a. y इंटरसेप्ट इज इक्वल टू -c upon b. x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट तुम्हाला हे तर फाइंड सांगता यायला पाहिजे. ओके. x इंटरसेप्ट काढताना y इज इक्वल टू 0 ठेवायचा आणि y इंटरसेप्ट करताना x इज इक्वल टू 0 ठेवायचे. हा दोन तुम्हाला कंडिशन लक्षात ठेवायचे. बरोबर आहे. तर समजा x आणि y जर मेन्शन केलं नाही फक्त काय म्हणले तर तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जर म्हणले फाइंड इंटरसेप्ट अँड स्लोप. इंटरसेप्ट म्हणले की तुम्हाला दोन्ही इंटरसेप्ट फाइंड करायचे. x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट दोन्ही फाइंड करायचे. x इंटरसेप्ट फाइंड करताना y इज इक्वल टू 0 ठेवा आणि y इंटरसेप्ट करताना x इज इक्वल टू 0 ठेवा. जे आन्सर येतोय ते x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट असते. ओके. समजलं सगळ्यांना? यस सर. ओके. मग एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण ह्याच्यावरती. एक्झाम्पल लिहूया. Prove that the line 3x minus 2y plus 6. Prove that the line 3x minus
2y plus 6 is equal to 0. 3x minus 2y plus 6 is equal to 0. And second equation है, दोन इक्वेशन दिले आपल्याला. And 2x plus 3y minus 1 is equal to 0. 2x plus 3y minus 1 is equal to 0. 2x plus 3y minus 1 is equal to 0. Minus 1 is equal to 0 are perpendicular to each other. Prove that 3x minus 2y plus 6 is equal to 0 and 2x plus 3y minus 1 is equal to 0 are perpendicular to each other. आपल्याला काय करायचे आहे? प्रूव्ह करायचे आहे त्या दोन्ही लाईन परपेंडिक्युलर टू ईच अदर. दोन्ही परपेंडिक्युलर आहे का नाही आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. ते करायचे आहे काय ते बरोबर आहे. काय करायचं प्रोसेस आपल्याला परपेंडिक्युलरचं कंडिशन माहिती आहे. फर्स्ट दिलेला दोन इक्वेशनचा काय करायचं तर पहिल्यांदा स्लोप फाइंड करून घ्यायचा बरोबर आहे. लेट गिवन इक्वेशन काय आहे तर L1 is equal to 3x minus 2y plus 6 is equal to 0 बरोबर आहे. सेकंड इक्वेशन आहे L2 is equal to 2x plus 3y minus 1 is equal to 0. दोन इक्वेशन दिले. देन काय करायचं पहिल्यांदा फर्स्ट लाईनचा स्लोप करायचा. Slope of line L1 that is आपण डिनोट करूया M1 is equal to slope of line L1 चा काय आहे M1 आपण डिनोट करूया. L1 काय दिलं इथं 3x minus 2y plus 6 is equal to 0 आहे. स्लोप कसा काढतो आपण मायनस त्या लाईनचा स्लोप कसा काढतोय minus minus a a upon b minus 6 upon 3. minus 6 upon minus 3. a upon b. that is minus into coefficient of x divided by coefficient of y. इथं स्लोप काढायचा तिथं इंटरसेप्ट नाही सांगितलं मी. स्लोप काढायचा आपल्याला इथं काय स्लोपचा फॉर्म्युला लाईनचा Minus a upon b. minus minus a upon b minus a upon b that is minus coefficient of x divided by coefficient of y. That is minus a upon b आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. That is equal to minus 3 upon किती येते minus 2 बरोबर ना. therefore m1 is equal to किती आले 3 upon 2. ओके नेक्स्ट काय करायचं स्लोप ऑफ लाइन L2 बरोबर आहे. L2 इक्वेशन काय दिले 2x plus 3y minus 3y minus 1 equal to 0. M2 is equal to सेकंड स्लोप आपण सेकंड लाईनचा स्लोप M2 नाव देऊया आपण. M2 is equal to minus a upon b फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. that is minus 2 upon 3 बरोबर आहे. therefore M2 is equal to किती येतो इथं minus 2 upon ओके minus 3/2 मिळाले. आता काय करायचं त्या दोन्ही स्लोपचा गुणाकार करायचा. परपेंडिक्युलर कंडिशन माहिती आहे तुम्हाला. we know that condition of perpendicularity काय येते m1 into m2 is equal to minus 1 बरोबर आहे. त्या दोन्हीचा स्लोप किती आला पाहिजे दोन्हीचा गुणाकार स्लोपचा गुणाकारचा वेळ अंतर किती आला पाहिजे -1. तसं याचं येते बघू आपण LHS ला m1 is equal to किती आहे 3/2. किती आहे minus Minus 2/3. 3 equal to minus 3 किती असं होतो इथं डायरेक्ट काय इथं minus 1 is equal to minus 1. that is minus LHS is equal to RHS. Hence the proof. Therefore, the given two lines are perpendicular to each other. Okay? Condition proof झाले का -1 is equal to -1. That is त्या दोन्ही m1 into m2 is equal किती येतो इथं -1 आन्सर येतो. किंवा असं प्रूफ करा त्या कंडिशन तुम्हाला येत असेल तर काय करा m1 into m2 is equal to घ्या. m1 किती आले 3/2 into -2/3. 3 कॅन्सल करा 2 is equal to किती येते -1 येते. that is m1 into m2 is equal to किती मिळाले इथं आपल्याला -1 मिळाले. therefore the given two lines are perpendicular to each other. okay therefore the given two lines are perpendicular to
ओके लिहूया. सर ते स्टार्टिंगला x इज इक्वल सर एकदम स्टार्टिंगला x आणि y इज इक्वल टू x is equal to minus c by a, y is equal to minus c by b. एक्झाम्पल एकदम स्टार्ट होतो. ओके इथं प्रूव्ह करा. एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केला आपण. इथं प्रूव्ह करा सांगितलं होतं आपल्याला दोन लाईन परपेंडिक्युलर टू इच अदर. ते त्याचा कालचं मी आपण रिव्हिजन केलं होतं तुम्हाला ते. ओके एक्स इंटरसेप्टचा y इंटरसेप्टचा. हे आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्ही लाईन परपेंडिक्युलर टू इच अदर आहे म्हणजे आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे म्हणून. ओके त्यासाठी आपल्याला हा कंडिशन प्रूव्ह व्हायला पाहिजे. m1 * m2 -1 यायला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर कंडिशन. ओके नेक्स्ट एक्झाम्पल लिहूया. सर ब्लर दिसतंय. नाही सर. No sir, clear आहे. क्लिअर दिसतंय सर. Next लिहूया. Prove that 2x + 3y + 7. Prove that 2x + 3y + 7. ब्लर दिसतंय का काय म्हणजे नेटवर्क कमी जास्त झालं तर ब्लर दिसतोय. No sir, दिसते clear. ओके prove that the lines 2x + 3y + 7 2x + 3y + 7 is equal to 0 and 4x + 6y + 2 is equal to 0 are parallel to each other. Prove that इक्वेशन सांगा मला काय ते इक्वेशन आहे. 2x + 3y 2x + 3y + 7. सेकंड इक्वेशन काय आहे. 4x + 6y + 2 y + 2 4x + 2y plus 6y sir, 6y. 6y 4x + 6y + 2. + 2 आहे का. each other by the parallel to each other आपल्याला इथं प्रूव्ह करायचे. ओके बघूया आपण दोन्ही लाईन इथं आपल्याला काय इथं पॅरलल आहे का विचार करायचा आपल्याला प्रूव्ह करायचे. म्हणजे पॅरलल म्हणजे काय यायला पाहिजे दोन्हीचा आन्सर स्लोप काय यायला पाहिजे इथं इक्वल. दोन्ही लाईनचा स्लोप इथं सारखीच यायला पाहिजे म्हणजे इक्वल यायला पाहिजे. तर इक्वल जर आले या दोन्ही लाईन काय असतात तिथं पॅरलल असते. ओके हा प्रश्न सॉल्व्ह करा. पहिला गिवन लाईन येऊन घ्या. l1 = 2x + 3y + 7 = 0. l2 नाव दे दुसरीकडे इक्वेशनला 4x + 6y + 2 = 0. ओके स्लोप ऑफ लाइन फर्स्ट काढा. काय येतं स्लोप लाइन फर्स्ट लाइनचा स्लोप -3/2 माइनस 2/3 2/3 ओके -2/3 माइनस 2/3 स्लोप ऑफ लाइन L2 चा सेकंड लाइनचा -4/6 -4/6 डायरेक्टली पार्ट होईल 2/3 येते. ओके तो दोन्ही लाइन काय तिथं कंडिशन ऑफ पॅरलल लाइनचं काय येतं इक्वल m1 = m2. ओके दोन्ही इक्वल आहे येतात. ठीक आहे m1 = m2 therefore l1 is parallel to l2. therefore two lines are parallel to each other. Hallelujah. So this your two lines are parallel to each other. पॅरलल कंडिशन काय दोन्हीच लाईन स्लोप जरी इक्वल ती पॅरलल असते. ओके तुम्हाला असा पण एमसीक्यू विचारते दोन लाईन दिलेल्या असतात त्या दोन्ही लाईन पॅरलल आहे का परपेंडिक्युलर आहे तुम्हाला सांगायला म्हणजे विचारते एमसीक्यू मध्ये. मग त्यावेळी तुम्हाला दोन्ही लाईनचा स्लोप काढायचा. दोन्ही लाईनचा स्लोप काढल्यानंतर त्याचं काय येतो बघायचं. इक्वल झाले पॅरलल असते
दुसरा m1 into m2 कंडिशन जर प्रूव्ह झाले परपेंडिक्युलर असतो. त्या दोन कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यावरून थोडं वेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे. का एक्स इंटरसेप्ट आपण थोडं पुढे बघूया. पहिल्यांदा परपेंडिक्युलर कंडिशन वरचं एक्झाम्पल बघूया आपण. Next example is find value of k. Find the value of k if the line. Find the value of k if the line kx minus 6y is equal to 9 and 6x plus 5y equal to 13 are perpendicular to each other. काय दिले आपल्याला एक दोन लाईन दिले. त्या दोन्ही लाईन इथे काय सांगितले आपल्याला परपेंडिक्युलर टू ईच अदर आहे. त्या दोन्ही लाईन परपेंडिक्युलर आहे एकमेकांना. ओके मग एकमेकांना जर दोन्ही लाईन परपेंडिक्युलर असेल त्याच्यावरून हा k चा व्हॅल्यू काय येते फाइंड करा. ते आपल्याला क्वेश्चन आहे तिथं. बरोबर आहे. मग काय करायचं आपल्याला इथं पहिल्यांदा आपल्याला इथं परपेंडिक्युलर कंडिशन इथे यूज करायचं आपल्याला. ओके परपेंडिक्युलर कंडिशन यूज करण्यासाठी दोन्ही लाईनचा आपल्याला काय पाहिजे इथं स्लोप. दोन्ही लाईनचा पहिल्यांदा आपल्याला स्लोप पाहिजे. m1 आणि m2 पाहिजे. ओके पहिल्यांदा आपण सॉल्व करूया. दोन्हीचा स्लोप काढूया. l1 इज इक्वल टू काय फर्स्ट लाईन घ्या kx minus 6y minus 9 is is equal to 0. सेकंड लाईन 6x plus 5y minus 13 equal to 0. दोन लाईन आपण लिहून घेतले. ओके स्लोप ऑफ लाईन फर्स्ट. Slope of line L1 is m1 भी अब. ओके m1 is equal to काय है minus a upon b है. minus a upon b काय है 6 upon k. हाँ minus k upon minus 6 येते. therefore m1 is equal to काय है minus plus k upon k upon 6 आले m1 is equal to येता. ओके सेकंड लाइन द स्लोप ऑफ लाइन 2 लाइन L2 is m2 लिया. लाइन L2 चा स्लोप काय m2 लिया. that is m2 is equal to minus a upon b. that is coefficient of minus coefficient of x upon coefficient of y चा फॉर्म्युला आहे. ओके x चा कोएफिशिएंट किती दिले 6 by 5. 5. That is m2 is equal to minus 6 upon 5. ओके इथं पण आपण काय केले दोन्ही लाईनचा इथं पहिल्यांदा स्लोप फाइंड करून घेतले. नेक्स्ट काय करायचं प्रोसेस we know that condition of perpendicular line condition of perpendicular line. काय कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाईनचा m1 into m2 is equal to minus 1. ओके m1 आणि m2 आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे दोन्ही. काय आहे m1 ची व्हॅल्यू किती आहे k upon 6. k upon 6. m1 into m2 equal to minus 1. m1 किती आले k upon 6 आले into m2 किती आले minus 6 upon 5 is equal to minus 1. ओके 6 कैंसिल होता होगा इधर. that is minus 1 into k minus k divided by 5 येते. that is equal to minus 1. 5 काय करा राइट हैंड साइड गया minus k is equal to minus 1 into 5 होते. minus 5 येते. therefore k is equal to 5. k is equal to 5. या टाइपचे तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन असतो आपल्या एक्झाम मध्ये. ओके पर्टिक्युलर आपल्याला दोन लाईन दिले असतात. त्याच्यामध्ये कुठलं तरी एक व्हेरिएबल x कोएफिशिएंट किंवा y कोएफिशिएंट आपल्याला तिथं मिसिंग दिला असतो. अननोन व्हॅल्यू दिला असेल अननोन व्हेरिएबल असते तिथं. ओके मग त्याचा व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड करायला सांगते. या पद्धतीने तुम्हाला प्रोसेस मध्ये सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. समजलं सगळ्यांना
Yes, sir. Yes, sir. विचारा आता कुठं काय समजलं नाही, स्लोप काढायचं समजलं नाही तिथं विचारा. ए अपॉन बी म्हणजे याचा काय असतं का, याचा अर्थ माहिती आहे ना सगळ्यांना. ए म्हणजे काय असतं, Coefficient of x. Coefficient of x. ए म्हणजे कोएफिशिएंट ऑफ एक्स असतोय, बी म्हणजे Coefficient of y. कोएफिशिएंट ऑफ वाय. हा लक्षात ठेवायचं. काय करतोय, डायरेक्ट ए अपॉन बी लिहितोय. तुम्ही काय करू शकता, इथं अजून लिहून घ्या मायनस कोएफिशिएंट ऑफ x लिहा डिवाइड बाय कोएफिशिएंट ऑफ y. याचा अर्थ ते फॉर्म्युला तुम्हाला कळाला. a म्हणजे कोएफिशिएंट ऑफ x असतं आणि b म्हणजे कोएफिशिएंट ऑफ y असतं. ओके, झाले. एक्झाम्पल सगळ्यांनी लिहून घेतले. सेकंड एक्झाम्पल लिहून घ्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. सेकंड एक्झाम्पल लिहून घ्या. Find the value of k if the line x minus ky, if the lines x minus ky is equal to 14 and second equation ले 4x plus k minus 3 into y 3 is equal to 0. No line दिले are perpendicular to each other. Okay, perpendicular चा कंडिशन आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्याच्यावर काय करा, सॉल्व करा. परपेंडिकुलर दोन्ही लाईनचा स्लोप काढा पहिल्यांदा, आणि शेवटी परपेंडिकुलर कंडिशन यूज करा आणि त्याच्यावरून k चा व्हॅल्यू येतो आपल्याला. ओके, पहिला इक्वेशन सेकंड इक्वेशन काय रिपीट करा ना, ब्लर दिसते. ब्लर दिसत आहे का? सेकंड इक्वेशन रिपीट करा. No, sir. फर्स्ट इक्वेशन आहे बघा. फाइंड k if the line x minus 4y is equal to 14 and 4x plus k minus 3 into y plus 3 is equal to 0 are perpendicular to each other. Okay, दिखाले. आणि गिवन इक्वेशन घ्या. लेट L1 is equal to x minus 4y minus 14 is equal to 0. Second equation 4x plus k minus 3 into y plus 3 is equal to 0. Okay, a slope of line L1 is m2. M1 घेऊया आपण. M1 is equal to काय येतो बघा, -1 upon minus k, that is 1 upon k. Okay, first line चा x चा कोएफिशिएंट काय आहे तिथं? 1 येते, that is, आणि k चा व्हॅल्यू काय आहे तिथं? y चा कोएफिशिएंट -k, that is -1 upon -k येते. m2 is equal m1 equal किती आहे? 1 upon k आहे. आणि m2 slope of line m2 is m2 घेऊया आपण. m2 चं काय आहे तिथं? -4 upon k minus 3. -4 upon k minus 3. ओके, काय आहे slope? -4 upon k minus y चा कोएफिशिएंट इथं k minus 3 आहे. y चा कोएफिशिएंट आपल्याला k minus 3 घ्यायचे. नेक्स्ट we know the condition of perpendicular. ओके, काय perpendicular condition? m1 into m2 is equal to -1. m1 किती आले? 1 upon k into m2 किती आले? -4 upon -1. ओके, मल्टीप्लाई करून घ्या. -k divided by k into k minus 3. is equal to -1. That is -4 is equal to -1 into k करा, -k होते. k minus 3 होते. ओके, दोन्ही कडे माइनस आहे, माइनस काढून टाकायचं.
ओके 4 is equal to k into k काय होतं इथं k square minus 3k आणि 4 आहे that is equation होतोय k square minus 3k minus 4 is equal to 0 एक इक्वेशन होतोय इक्वेशन सॉल्व करा आणि k चा व्हॅल्यू फाइंड करा देतो काय होतं सांगा फॅक्टरायझेशन काढा देतो फॅक्टर काढा आणि आन्सर सांगा काय आहे तुम्हाला a is equal to 4 आणि -1 यायला पाहिजे बघा ओके स्प्लिट करा मिडल टर्म a square minus 4k plus k minus 4 is equal to 0 पहिल्यामध्ये k कॉमन काढा k minus 4 आपले त्यानंतर प्लस 1 कॉमन काढा k minus 4 is equal to 0 is k minus 1 आणि k plus 1 आणि k minus 4 हे करेल k minus 4 is equal to 0 असते दुसरा k plus 1 is equal to 0 okay that is k is equal to 4 or k is equal to -1 सर कॅमेरा थोडासा स्लाइटली राइट ला करता का दिसतंय का हा सर ओके झालं सगळ्यांनी लिहून घेतलंय का येस सर Yes, sir. नेक्स्ट एग्जांपल लिहून घ्या होमवर्कला एग्जांपल लिहून घ्या फाइंड p if the line सर पुन्हा सांगा रिपीट find p if the line 3x plus 4py plus 8 is equal to 0. Second equation is 3py minus 9x plus 10 is equal to 0 are perpendicular to each other. काय वेगळं दिलं बघा लक्ष द्या इकडं गणन पूर्ण करायचं इक्वेशन देताना पहिला y चा टर्म दिले तर हे व्हेरिएबल आहे मग नंतर x चा टर्म दिले इंटरचेंज करून यायचं लाईन कन्वर्ट करणार देता मग त्याचा स्लोप काढा डायरेक्ट असं न बघता काढू नका तिथं y चा व्हेरिएबल आपल्याला स्टार्टिंगला दिलेले आहे तिथं ठीक आहे तर पहिल्यांदा इंटरचेंज करावं लागेल मग त्याचा स्लोप काढा आणि दोन्ही
m1 into m2 is equal to -1 यूज करा आणि p चं व्हॅल्यू फाइंड करा. ओके, समजले सगळं नाही? परपेंडिक्युलर कंडिशन यूज करून k चं व्हॅल्यू कसं फाइंड करायचं समजलं सगळ्यांना? हो सर. Yes, sir. विचारलं तर MCQ मध्ये या टाइपमध्ये एक्झाम्पल विचारू शकते. अभ्यास करायचा. ओके, आता मी होमवर्क देतो तुम्हाला एक्झाम्पल करतो त्याच्यावर. तर एक्स इंटरसेप्ट आणि इंटरसेप्ट कसं फाइंड करायचं ते एक 2-3 एक्झाम्पल बघूया आपण. फाइंड द इंटरसेप्ट ऑफ द लाइन. फाइंड द इंटरसेप्ट ऑफ द लाइन. फाइंड इंटरसेप्ट ऑफ अ लाइन. x plus 3y is equal to 6. On coordinate axis, also find slope of line. Also find slope of line. Slope find कर सांगितले आणि intercept find कर सांगितले. इंटरसेप्ट आपल्याला हा लाईनचा दोन फाइंड करायचे, एक स्लोप फाइंड करायचा, दुसरा इंटरसेप्ट आपल्याला फाइंड करायचा. इंटरसेप्ट म्हणजे काय? एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट आपल्याला फाइंड करायचे. ओके, पहिला दिलेला इक्वेशन लिहूया. x plus 3y is equal to 6 दिलेला आपल्याला. First to find x intercept. X intercept of a line. Okay, पहला अपन काय करूया? x intercept of line फाइंड करूया. Then put y is equal to 0 in equation 1 द्या. Equation 1. Therefore x intercept is equal to काय करायचं त्याला स्टँडर्ड इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकता. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. 2x plus 3y minus 6 is equal to 0. ओके, फॉर्म्युला काय? x इंटरसेप्ट काय आहे? मायनस c अपॉन a. ओके, दॅट इज मायनस c किती आहे? किंवा काय करू शकता तुम्ही, जर समजा हे असं तर फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला नाही आलं तर काय करायचं? पहिला इक्वेशन 1 मध्ये y 0 ठेवायचं. y 0 ठेवल्यानंतर आपल्याला x इंटरसेप्ट मिळतो. पण असं म्हणून आपण डायरेक्ट नंतर शेवटी बघायला येते. put y 0 in equation number 1, that is 2x plus 3 into 0 is equal to 6. 2x is equal to 6 येतो आणि x is equal to काय येईल? 6 upon 2. Therefore किती येतो? x is equal to 3 येते. Therefore x मिळाला, x इंटरसेप्ट काय करायचं? x इंटरसेप्ट इज इक्वल किती आला इथं? 3 मिळतो आन्सर. ओके, आता तुम्ही जर किंवा डायरेक्ट वर तुम्हाला फॉर्म्युला जर माहिती असेल, या इक्वेशन मध्ये पहिल्यांदा स्टँडर्ड इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आणि ती फॉर्म्युला यूज करायची. ओके, आणि सेकंड काय करायचं आपल्याला? टू फाइंड y इंटरसेप्ट. y इंटरसेप्ट ऑफ X is equal to 0. Y intercept of a line, put x is equal to 0 in equation number 1. Okay, therefore 2 into 0 plus 3y is equal to 6. Okay, that is 3y is equal to 6 and y is equal to 6 upon 3. Y is equal to 2. Okay, therefore y intercept ओके, समजलं का? इंटरसेप्ट कसं काढायचा? x इंटरसेप्ट करताना y 0 ठेवा आणि y इंटरसेप्ट करताना x 0 ठेवा. मग आपल्याला त्या दोन्ही इंटरसेप्ट मिळतो इथे. therefore शेवटी लिहायचं therefore intercepts are
कोऑर्डिनेट मध्ये लिहा. इंटरसेप्टचा जे कॉमन अजून एक पॉइंट विचारले आपल्याला स्लो फाइंड करायचा आहे. फाइंड स्लो ऑफ लाइन 2x plus 3y minus x is equal to 0. काय येते? slope is equal to minus a upon b. -a upon b. Slope is equal to क्या है? -2/3. ओके, हे सोपं एक्झाम्पल असतात, काय आवड नाही. फक्त तुम्हाला मेथड तुम्हाला फक्त इथं कळायला पाहिजे. स्ट्रेट लाईन सगळं सोपं आहे, फक्त तुम्हाला त्याचं मेथड कसं म्हणजे काय करायचं नेमकं ते कळलं पाहिजे सगळ्यांना. इंटरसेप्ट म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे की x इंटरसेप्ट आपल्याला आणि y इंटरसेप्ट फाइंड करायचे. x इंटरसेप्ट फाइंड करताना y 0 ठेवायचे आणि y इंटरसेप्ट काढताना x 0 ठेवायचे दिलेल्या इक्वेशन मध्ये. जे x व्हॅल्यू मिळतोय ते x इंटरसेप्ट असतोय आणि y ची व्हॅल्यू मिळतोय ते y इंटरसेप्ट असतोय. त्यानंतर स्लोपचा जर विचारले, स्लोपचा लाईनचा स्लोप तुम्हाला माहित आहे मायनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ b असते y. दॅट इज मायनस a अपॉन b हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, त्याच्यावरून ते स्लोप काढा. ओके, काय अवघड आहे याच्यामध्ये? नो सर. नाही सर. No, sir. ओके, अजून एक एक्झाम्पल लिहूया. फाइंड स्लोप अँड इंटरसेप्ट्स ऑफ अ लाइन. हे लिहून घेताय ना? Yes, sir. काल जे फॉर्म्युला मी हे पाठवले ते काय मॅन्युअल पाठवले त्यात बघितलं सगळ्यांनी? Yes, sir. हो सर. त्यात बघून घ्या, सोपं आहे, काय आवड नाही. त्यातलं एक्झाम्पल आहे भरपूर, ते सॉल्व्ह करायचे. स्लोप अँड फाइंड स्लोप अँड इंटरसेप्ट ऑफ अ लाइन. लाइन दी तुम्हाला मी 3x plus 4y is equal to 12. काय तो बघा. आणि इंटरसेप्ट वरती होमवर्कला एक्झाम्पल ते पीडीएफ फाईल मध्ये ती पाठवतो, त्यातलं बघून काय करा, होमवर्क सॉल्व्ह करा. आणि परपेंडिक्युलर कंडिशन वरती एक्झाम्पल लिहून घ्या. ह्यात एक्झाम्पल आहे सगळ्यांनी. काय करा, जे मी एक्झाम्पल तुम्हाला हे मॅन्युअल पाठवले ना, त्या मॅन्युअल वरती बघून एक्झाम्पल सॉल्व्ह करत जाते. ओके, त्यात होमवर्क एक्झाम्पल सॉल्व्ह करा सगळे. उद्या आपण काय करणार, नवीन पॉईंट स्टार्ट करूया आपण. स्लोप फाइंड करण्यास काय प्रॉब्लेम आहे, डाऊट आहे का तुम्हाला? No, sir. No, sir. No, sir. पेज नंबर 95 मध्ये भरपूर एक्झाम्पल आहेत तिथं. परपेंडिक्युलरचा एक्झाम्पल आहे, पॅरलल कंडिशनचा प्रूव्ह करायचा एक्झाम्पल आहे. पहिला दुसरा 2 पॉइंट प्रूव्ह सॉल्व्ह करा.
ओके, बाकीचा आपण उद्या लेक्चर करू परत. काय ह्याच्यावरती जास्त काही इम्पॉर्टंट नाही, मेथड समजून घ्या. ओके, आणि पुस्तक पण असेल, लायब्ररी मध्ये पुस्तक घेतले असेल ना सगळ्यांनी? Yes, sir. तर एक्झाम्पल भरपूर आहे, ते सॉल्व्ह करा. तर येत असेल मला कुठला एक्झाम्पल येत नसेल तर मला पाठवा, मी सांगतो तुम्हाला. पण थोडं प्रॅक्टिस करा सगळ्यांनी.